हॅलो. इथं धाराशिव मध्ये आंदोलन चालू आहे रस्ता अडवायचा. इथं तहसीलदार मॅडम आलेले आहेत आणि त्यांना आम्ही रिक्वेस्ट केलेली आहे की इथं कलेक्टर साहेब जोपर्यंत येत नाहीत तोपर्यंत आम्ही आंदोलन थांबविणार नाहीत. आमचं आंदोलन चालू राहील. आम्हाला लेखी स्वरूपात पत्र द्या की आम्ही इथून पुढे सर्व्हिस पूर्ण जिल्ह्याचा थांबवित आहे म्हणून. तसं ते फक्त आम्हाला तोंडी बोलण्यासाठी इथं थांबलेले आहेत. त्यांच्याकडे तसं लेखी पत्र काहीच नाही. ते आमच्या समोर आहेत, साऊंड ओपन आहे, ते ऐकतात. त्यांना द्या ना. माझं समज आहे का कलेक्टर मार्फत पत्र घ्या का आपला जो रोष आहे, आपली जी मागणी आहे ती आम्ही शासनाला कळवतो आणि शासन स्तरावर उचित कारवाई करण्यात यावी अशा प्रकारचं पत्र द्यायला लावा. होय ना. मग त्यांना ते आता कलेक्टर साहेब इथं स्पॉटवरती आले पाहिजे ना. ते कलेक्टर साहेब आले नाहीत तर जोपर्यंत जिल्हाधिकारी येत नाहीत तोपर्यंत आम्ही आंदोलन सुरू ठेवणार आहेत. तसं आम्ही आता मॅडमला आम्ही तोंडी सांगितलं कलेक्टर साहेबांना इथं पाठवून द्या तुम्ही स्पॉटवरती. हो, तहसीलदार मॅडमला बोला तुम्ही. असं हॅलो, बोलते मी जिल्हाधिकारी सरांना बोलते. सरांच्याच वतीने मी आले होते आणि आपण मोजणी पण आज कुठल्याच गावामध्ये घेतलेली नाहीये. तात्पुरती स्थगिती मोजणीला दिलेली आहे. याच्यात जिल्हाधिकारी सर पुढचा निर्णय देणार आहेत. सरांना मी एकदा कॉन्टॅक्ट करते परत. हॅलो साहेब, आम्हाला हा रस्ता रद्दच पाहिजे. शक्तीपीठ महामार्ग जे आहे तो आमच्या इथून जाणारच नाही, रद्द पाहिजे. अशा पत्राचं स्वरूप त्यांनी आम्हाला कलेक्टर साहेबांनी ते येऊन तात्काळ द्यावं. आम्ही आंदोलन थांबवतो त्यांना असं आम्ही सांगितलंय. तर आता जोपर्यंत आपलं जिल्हाधिकारी साहेब येत नाहीत तोपर्यंत आंदोलन चालू राहील आमचं. शक्तीपीठ महामार्ग रद्द.